नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. स्पीच थेरपी देत असताना, स्पीच थेरपी देणे म्हणजे आपण मुलांना भाषा शिकवत आहोत. तर भाषा शिकवत असताना आपल्याला मुलांना कॅलेंडर कसं शिकवायचं आहे. कॅलेंडर शिकवतच काल, आज, उद्या, वारांची नावे, परत दिनांक आज किती आहे, महिना, वर्ष कसं बदलतं, तर याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आता रोज सकाळी आपण उठल्यानंतर मुलांच्या बरोबर कृती करत करत म्हणजेच जे आपलं सकाळचे कामं आहेत ते करत करत त्यांच्याबरोबर कसं संभाषण करावं याविषयीचे भरपूर व्हिडिओ या चॅनलवरती पाठवलेले आहेत. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, कॅलेंडर शिकवायचं आहे. तर कॅलेंडर शिकवताना त्याच्यात पण नित्यक्रम असणं गरजेचं आहे. त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, आपण इतर व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, जे तुम्हाला त्याला शिकवायचे बाळाला ते तुम्ही रोज रोज त्याच्या कानावर पडलं पाहिजे, की जेणेकरून आपण त्याला ते ऐकून शिकायचं आहे. नॉर्मल बाळ असलं म्हणजे कर्णबधीर नाही, तो नॉर्मली ऐकतोय तरीही त्याला बोलायला 2 वर्ष लागतात, कारण तो 2 वर्षापर्यंत ऐकत असतो. 2 वर्ष तो भाषा ऐकतो आणि नंतर शिकतो. म्हणजे नॉर्मली भाषा शिकायलाही आपल्याला 2 वर्ष ऐकावी लागते. तर मग त्याच पद्धतीने आपण ज्या मुलांना बोलता येत नाही त्या मुलांना भाषा शिकवत असताना जास्तीत जास्त वेळा त्याला भाषा अगोदर ऐकवायची आहे आणि नंतर त्याला येणार आहे. त्यामुळे मग आपण काय करणार आहे, त्याला सकाळी समजा आपण कॅलेंडर शिकवायचं आहे तर आपण एक नित्यक्रम ठरवून घ्यायचा. रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर लगेच आपण कॅलेंडरच्या जवळ जायचे आहे आणि कॅलेंडरच्या समजा आज 1 तारीख आहे, त्या 1 तारखेवरती बोट ठेवायचं. आज दिनांक 1 आहे आणि वार कोणता आहे हे बघ, वारांच्या तिथं बोट ठेवायचं. आज रविवार आहे. रविवार हा लाल अक्षरामध्ये असतो किंवा दिनांकही लाल अक्षरामध्ये असते. मग आपण त्यांना सांगायचे, हे बघा तर कसा रंग आहे, लाल रंग आहे आणि आज आहे वार रविवार, दिनांक आहे 1 आणि महिन्याचा जो शब्द आहे त्याच्यावरून असं बोट फिरवायचं. महिना कोणता चालू आहे, जानेवारी. मग 2026 हे काय आहे, साल आहे. अशा पद्धतीने आपण फक्त ही सगळी शब्द त्याला ऐकवायचे, की वार, साल, दिनांक, महिना आणि रोज रोज त्यावरती बोट फिरवायचे. हे तुम्ही 2 वर्षाचं बाळ जरी असेल तरीही शिकवायला सुरू केलं तरी चालतं. असं करत करत आपल्याला हे शिकवायचं आहे. म्हणजे वर्षभर जर आपण शिकवलं तर आपण त्या वर्षामध्ये त्या बाळाचे अंक रोज 1, 2, 3, 4, 30, 31पर्यंत अंक होऊन जातात. वार हा शब्द 365 वेळा होतो किंवा तुम्ही जास्त वेळा उच्चार केला तर त्यापेक्षा जास्त वेळा होऊ शकतो. आपलं एक शब्द जर आपल्याला शिकायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 500 वेळा बोलायचं आणि ऐकायचं आहे. मग आपल्याला तो 500 वेळा झाला पाहिजे. तर 500 वेळा होण्यासाठी आपल्याला तो किती वर्ष ऐकावे लागेल, कमीत कमी 2 वर्ष. म्हणजे मग बाळाला 1 तारखेपासून 1 झाली की मग दुसऱ्या दिवशी 2 तारीख, 3 तारीख, कशी सिरियली तारीख बदलत जाते. वार कसे बदलतात, रविवार झाल्यानंतर सोमवार येतो, मंगळवार येतो. महिना संपल्यानंतर पान आपण कसं उलटतो, जानेवारी संपला, 30-31 दिवस झाल्यानंतर महिना संपतो आणि मग दुसरा महिना चालू होतो. मग दुसऱ्या महिन्याचं नाव काय आहे, फेब्रुवारी आहे. ही सगळी कल्पना, म्हणजे हे वार, दिनांक आणि महिने हे काय अंक आणि शब्द नाही आहेत. समजा आपण शिकवलं, हाताची घडी घातली, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, म्हणजे काय आहे, शब्द पाठांतर झाले. ते शब्द पाठांतर. जानेवारी म्हणजे काय आहे हे त्याला कळत नाही. जेव्हा तुम्ही जानेवारी महिनाभर रोज सांगता, आज 1 तारीख आहे, आज 2 तारीख आहे, आज वार असा आहे आणि पूर्ण महिना संपला, पूर्ण महिना संपला, आता दुसरा महिना लागला, मग तुम्ही पान उचकता. मग ती जानेवारी महिना म्हणजे काय, कसे वार संपले, कसे दिनांक संपले, कसे दिवस संपले आणि मग महिना संपला, याची मुलाला म्हणजे काय होतं, आकलन होतं. ते पण पहिल्या महिन्याच्या वेळेस होणार नाही किंवा बाळाचं वय किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे की कळेल किंवा नाही. तर या पद्धतीने त्याची ती पूर्ण महिन्याची संकल्पना आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी आपल्याला ते रोज शिकवायचे. रोज शिकून मग अशा पद्धतीने जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत 1 वर्ष संपलं. मग हे बघ, इथं वरती 2026 लिहिले, इथं 27 होईल. हे जर बाळ 2 वर्षाचं असेल
तरीही त्या बाळाला लाल रंग आल्यावर रविवार आहे किंवा सुट्टी आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टी कळायला लागतात. किंवा फॉन्ट साईज कळायला लागते. साईज म्हणजे कसं, रविवार कसा लिहिलेला असतो असं चित्ररूपाने त्याच्या लक्षात राहतं. आणि जर बाळ त्याच्यापेक्षा थोडं मोठं असेल तर त्याला त्याच्यातलं समजा 4 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे, थोडंसं बोलतंय किंवा अंक लिहितोय, तुम्ही किती दिवसापासून भाषा शिकवता त्याच्यावर अवलंबून आहे, तर त्याला ते वाचता पण यायला लागतं, कारण त्याचं तितक्या वेळा ते रिपिटेशन होतं. अशा पद्धतीने त्याला आपण आज उद्या म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्ष पूर्ण शिकवल्यानंतर सगळं प्रॉपर कळतं. आठवडा, महिना, त्याला 8 दिवस झाल्यानंतर आपण प्रॉपर 8 दिवस झाल्यावर आठवडा संपला. सोमवार मंगळवारपासून शनिवारपर्यंत हा आठवडा संपला. आता दुसरा आठवडा सुरू झाला आणि 8 तारीख सुरू झाली असं पण सांगायचं आहे मध्येच. 15वाडा संपला. असं करून आपल्याला कॅलेंडर ही खूप मोठी गोष्ट आणि खूप कालावधी लागायला शिकण्यासाठी लागतो. नॉर्मल मुलांसाठी पण हेच आहे. ज्या मुलांना ऐकायला बोलायला येत नाही त्याच्यासाठी नाही, तर नॉर्मल मुलांनाही तुम्ही रोज आंघोळ झाली, कपडे घातले म्हणजे नवीन दिवस सुरू झाला आहे की लगेच कॅलेंडरजवळ जायचं. हे बघ आज 1 तारीख आहे, दुसऱ्या दिवशी गेले आज 2 तारीख आहे. त्याच्यातच तुम्ही काय शिकू शकता, काल परत 1 तारखेवर बोट ठेवून काल 1 तारीख होती, आज 2 तारीख आहे आणि सांगू शकता की उद्या 3 तारीख आहे. याच्यामध्ये तुम्ही काल, आज, उद्या हे पण शिकू शकता. ह्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित नित्यक्रम केला तर त्यांना व्यवस्थित महिना संपला, दिनांक संपले, आठवडा संपला, या सगळ्या गोष्टी कळायला लागतात. अशा पद्धतीने कॅलेंडर शिकवण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 वर्ष लागणार आहेत. आणि नॉर्मल मुलांनासुद्धा तुम्ही ते अशाच पद्धतीने शिकवायचं आहे, म्हणजे त्यांना त्याचं व्यवस्थित आकलन होतं. नुसते महिने म्हणून 12 महिने म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, वार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असं पाठांतर केल्याने ते पूर्ण त्याची संकल्पना काय आहे, कसा आठवडा आहे हे त्यांना कळत नाही. त्यासाठी तुम्हाला या पद्धतीने जर कॅलेंडर शिकवलं तर ते बाळाला चांगल्या पद्धतीने समजतं. कुठलंही बाळ असो, नॉर्मल बोलता येणारं जरी बाळ असेल तरी तुम्ही त्याला तशा पद्धतीने कॅलेंडर शिकू शकता. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.